पोळा सणाचे औचित्य साधून वडनेर भैरव येथे 1 लाख रुपये खर्च करून फायबरची बैलजोडीची शिल्प उभारली बंगल्याच्या समोर। महाराष्ट्रामध्ये शेतकरी वर्ग हा पारंपरिक शेती व्यवसाय करीत असताना पूर्वीपासून जनावरे पाळत होते, मात्र त्यामध्ये शेती करण्यासाठी बैलांचा उपयोग करत असे व संपूर्ण शेती बैलांपासून तयार करून घेत असत। त्यामुळे शेती हा व्यवसाय व जनावरांची देखभाल हे पूर्वीचे शेतकरीच मोठ्या प्रमाणात करीत होते, परंतु हल्लीच्या काळात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 80 ते 90% शेतकरी बैलांपासून दुरावला आहे, म्हणून आपली शेती ही यंत्राच्या साहाय्याने करत आहे। त्यामुळे दिवसांदिवस बैल हे दिसण्यास कमी आढळत आहे। त्याचाच एक अनुभव म्हणून नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुका मौजे वडनेर भैरव येथील शेतकरी बाळासाहेब परसराम मोहिते या शेतकऱ्याने बैलांच्या आठवणी जतन करण्यासाठी व बैलांवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी तसेच मुले व मुली व नातू यांना आठवणीत राहावे म्हणून ही संकल्पना केली आहे। कारण सध्या तांत्रिक शेतीच्या काळात देखील आपल्या आलिशान बंगल्यासमोर फायबरच्या बैलजोडीचे शिल्पजोडी उभी करून त्यासाठी खास राजगुरुनगर वडगाव पिगळी येथून ही शिल्प बनवून आपल्या बंगल्यासमोर लावण्यात आली आहे आणि आपल्या जनावरांवरील प्रेम पोळ्यासाठी खास त्यांच्यावर 6,000 रुपये किमतीचे झुली व 15,000 रुपये किमतीचे बैलगाडी आणून आपल्या बंगल्यासमोर उभी केली आहे। त्या संदर्भात बाळासाहेब परसराम मोहिते वडनेर भैरव शेतकरी यांनी अधिक माहिती दिली। तर या ठिकाणचा आढावा घेतला डीजे महाराष्ट्र न्यूजचे मुख्य संपादक देविदास जाधव यांनी। मी ज्या ठिकाणी उभा आहे ते ठिकाण आहे चांदवड तालुक्यातील वडनेर भैरव हे ठिकाण। मात्र वडनेर भैरव या ठिकाणी एक शेतकरी असा व्यक्ती आहे की 2-4 दिवसावर आता पोळा हा सण बैलांचा येत आहे। त्या अनुषंगाने चांदवड तालुक्यातील वडनेर भैरव या शेतकऱ्यांनी येथील एका शेतकऱ्यांनी आपल्या आलिशान बंगला बांधलेला आहे। त्या आलिशान बंगल्यामध्ये एक अशी बैलजोडी बनवून ठेवलेली आहे। ती माझ्या पाठीमागे बघतात ही बैलजोडी तुम्हाला कशी दिसते, ही एक हुबेहूब एक बैलांची जोडी दिसत आहे। याचं कारण असं की मी जरी शेतकरी माझी मुलं असेल माझे नातू असेल भरपूर शिकलेले असेल, मात्र मी ह्या बैलांपासून या शेतीपासून हा मोठा झालेलो आहे। त्याच अनुषंगाने माझ्यासोबत हे या ठिकाणी ज्या बैल ठेवलेले आहे त्या बैलांसोबत एक काका आहे, त्या काकांशी संपर्क साधणारा। काका, काय सांगाल तुम्ही या ठिकाणी बैलांची जोडी ठेवली? ही पहिल्यापासून शेतीची परंपरा आहे, ही जपायला पाहिजे आणि पुढच्या पिढीला समजायला पाहिजे का पूर्वी आपल्याकडे काय होतं बा, त्याच्यामुळे ही बैलजोडी ठेवलेली। तुमचे मुलं असतील मुली असतील किंवा नातू असतील तर भरपूर शिकले, तर ते म्हणशील बाबा काय ठेवलं? हा, ते म्हणते ना ती काय आणलं बा, पण माझी हौस आहे त्याच्यामुळे मी हे ठेवलेली आहे। आता दिसायला थोडंसं आकर्षक दिसतं बघा, खरा हाडाचा शेतकरी हा दिसून येतो। काय याची काय सरासरी काय किंमत असेल? याची किंमत आता 1 लाख रुपये। आणि कुठून आणली? हे राजगुरुनगरपाशी वडगाव पिंगळी त्याच्यापासून संदीप ढवळे। नक्कीच या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांनी आपल्या बंगल्याच्या पुढे एक बैल जोडी ही ठेवलेली आहे, ती बैल जोडी अशा पद्धतीने ठेवली आहे की मी हाडाचा शेतकरी आहे। आज रोजीला आधुनिक पद्धतीने ट्रॅक्टरने शेती केली जाते, हर प्रकारे यांत्रिक साहाय्याने शेती केली जाते, मात्र त्या शेतीला कुठलाही आज पिकाला म्हणा किंवा कशाला त्याचा यश एवढे प्राप्त होत नाही। मात्र शेतकऱ्याचा बैल जेव्हा शेतात जाईल तोच खरं शेतकरी आणि त्यालाच म्हणतात शेती। म्हणूनच या शेतकऱ्याने एक आठवण म्हणून आपल्या आलिशान बंगल्यामध्ये एक बैलाची जोडी जमून इथं ठेवलेली आहे, ती आपण बघत आहोत। त्याचप्रमाणे हे नाशिक जिल्ह्यात देखील अशी जोडी कुठं दिसणार नाही, ती जोडी आज वडनेर भैरव या ठिकाणी ठेवलेली आहे। डीजे महाराष्ट्र न्यूजसाठी देविदास जाधव, चांदवड।